अमळनेर बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचा डंपर अडवून 30,000ची लाच मागून ती खासगी व्यक्तीच्या माध्यमातून स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पोलीस ठाण्याच्या हवालदारासह खासगी व्यक्तीला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली। या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे। हवालदार घनश्याम पवार आणि खासगी व्यक्ती इम्रान खान पठाण अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत। तक्रारदार हे अमळनेर शहरातील रहिवासी असून त्यांचा बांधकाम साहित्याचा व्यवसाय आहे। अमळनेर येथील पोलीस ठाण्याचे हवालदार घनश्याम पवार यांनी 7 जानेवारीला तक्रारदारांचा डंपर अडवून त्यांच्याकडे पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून 30,000ची लाच मागितली। अमळनेर येथील संबंधिताने त्याबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दूरध्वनीवरून संपर्क साधत तक्रार केली। धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी 9 जानेवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली। त्यात हवालदार पवार यांनी 30,000ची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। 10 जानेवारी रोजी खासगी व्यक्ती इम्रान खान पठाण याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे हवालदार पवार यांनी सांगितल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, रुपाली खानवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने अमळनेर येथे सापळा रचला। सुरुवातीला खासगी व्यक्ती इम्रान खान आणि नंतर हवालदार पवार यांना पथकाने अटक केली।